पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि। जय जय श्री रघुवीर समर्थ, करता एकची श्री रघुनंदन, करता एकची श्री रघुनंदन। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथी नांदतो ज्ञान राजा सुपात्र। तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी। सजयति सिंदूरवदन देवो यत्पाद पंकज स्मरणं, आश्रमनिरीवतम सारसी नाशयति विघ्नं। या कुंदेंद्र तुषारधवला या शुभ्रमस्त्रावृता, या विनावरदंडमंडितकरा या सुप्तपद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृति वीरदेवे सदा वंदिता समपतु। सरस्वती भगवती निशिशुगड्यपहं, मूकं करोति वाचालं पंगुलंघयते गिरिं, यत्कृपातमहं वन्दे परमानंद माधवम्। नारायण नमस्कृत्य नरचैव नरोत्तमं, देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयतम्। वसुदेवसुतं कंसचानूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। जानामि पृथ्वी समुद्रलिते ते नाम माझे वाच्यास, ज्या रूपे सागर प्रसवले ते रूप माझे ध्यानियास। ज्या पादे फणिकालिया स्पर्शिला, ते पाय माझे भावियास। ज्या हस्ते गिरी गोवर्धन पर्वत उचलिला, ते हस्त माझे माते असो। ओम कृष्णाय वसुदेवाय हरि परमात्माय, मने प्राण क्लेश नाशाय गोविंद तुझे शरणं। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं। लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं, वन्दे विष्णु भवभयहार सर्वलोकीकनाथं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ, पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय, प्रभु गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि। जय जय श्री रघुवीर समर्थ, करता एकची श्री रघुनंदना, करता एकची श्री रघुनंदना। चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम्, एक एक अक्षरं कुसं महापातकनाशनं। ध्यात्वा नीलोत्पल श्यामं राम राजीव लोचनं, जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं। सासितून धनुर्बाणपाणिं नक्तचरान्तकम्, स्वलीलया जगत्रात्मा विर्भूतमजं विभुं। राम रक्षा पठित प्राज्ञा, पापग्नि सर्व कामदां।
शिरो में राघवा पातु बालम दशरथात्मजाय चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एक एक अक्षरं पुसं महापातक नाशनम् ध्यात्वा नीलोत्पलश्यामं राम राजीव लोचनं जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितम् ॐ नमो भगवते वासुदेवाय 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 ओम श्री हनुमते नमः 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 मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सर्वमङ्गलमङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्यत्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभं निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा मायोगपीठे तटे भीमरत्या वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य निष्णन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एक एक अक्षरं पुसं महापातकनाशनं ध्यात्वा नीलोत्पलश्यामं राम राजीवलोचनं जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय 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 राम जय जय राम श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम। श्री भावार्थ रामायण सुंदरकांड अध्याय 18 भाग 3 श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री प्रभो रामचंद्राय नमः श्री हनुमंताय नमः। ऐसे विचारोनी चित्ती पुच्छ दिदले रावणा हाती पुढे पुच्छाची व्युत्पत्ती लाविली ख्याती ते ऐकाय पांडुरंगा करू
प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे देई प्रेमा काही कळाय पांडुरंगा तुझी चरणीचे तुटतानुसंधान जाईल हा माझा प्राण तत्क्षणी कळेल येतैसे गाईन मी तुझा जनसवे काज काय माझे करीन मी स्तुती आपुले आवडी जैसे वाटे गोडी माझ्या जीवा केवी मी जे जे बोले प्रभू ते तुमचेच शिकविले मनान अवधारी जो जय आपुले आपण देव ब्रह्मस्वरूप श्रोते हो ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो श्री भावार्थ रामायणातील सुंदर कांडातील 18व्या अध्यायातील भाग 3 ला सेवेला सुरुवात करण्या अगोदर गणपती रायाला साष्टांग नमन करून सरस्वती मातेला वंदन करून प्रभू रामरायांच्या चरणाशी नतमस्तक होऊन देव बाप्पा हनुमंत यांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून आमचे गुरुवारी आदरणीय परमपूज्य हरिभक्ती परायण श्री सुधाकर अनंत बुवा इंगळे महाराज सोलापूर यांच्या चरणाशी प्रणिपात करून आई वडिलांच्या चरणाशी नतमस्तक होऊन कथेच्या सेवा भागाकडे आपण सुरुवात करीत आहोत. हनुमंत यांच्या इच्छेनुसार हनुमंत यांनी आपली शेपटी राजा रावणाच्या हातामध्ये दिलेली आहे. हातामध्ये दिलेली शेपटी राजा रावणाला एक नियम घालून दिलेला आहे की ही शेपटी तेलात तुपात कपडे भिजवून गुंडाळावी, पण तिळभर सुद्धा शेपटीची जागा उघडी राहता कामा नये. आणि अशा प्रकारे नियम घालून देऊन आपली जी इच्छा निर्माण झालेली आहे, सोन्याची लंका आहे ना, ती राजा रावणाची पेटवून द्यायची. सगळ्या लोकांना भाजून होरपळून काढायचं. असा चित्ताच्या ठिकाणी हनुमंत यांनी दृढ भाव धारण करून आपली शेपटी राजा रावणाच्या हातामध्ये दिलेली आहे. आता शेपटी रावणाचे सेवक कशा प्रकारे गुंडाळतात, शेपटी काय चमत्कार करते, याची कथा रामायणाचे कवी करते शांतीब्रह्म एकनाथ महाराज तुम्ही ऐका श्रोते मंडळी हो. म्हणतात, रावण सांगे निजदासासे आगी लावा कपिपुच्छाशी भिजवली तैल घृताशी जीर्ण वस्त्राशी गुंडाळावे
रावणानं आपल्या सेवकांना सांगितलं या शेपटीला पेटवून द्यायचंय, म्हणजे आग लावायची या शेपटीला. म्हणून जी जुनी कपडे, जी फाटकी तुटकी कपडे, ती तेला तुपात भिजवून आणा आणि या वानराच्या शेपटीला गुंडाळा. ऐकोनी रावणाचे वचन, वीरशूर क्रोधी पूर्ण, क्रूर कर्कशाती दारुण, उच्चावेष्ट न करू आले. रावणानं ऑर्डर सोडली आणि लगेच रावणाचे दास तयार झाले. वीर आहेत, शूर आहेत, क्रूर आहेत, रागावलेले आहेत, कर्कश आहेत, भयानक आहेत. आणि असे सगळे रावणाच्या लंका नगरीतील रावणाचे वीर म्हणजे राक्षस शेपटी गुंडाळण्यासाठी त्या शेपटीला तेला तुपात कपडे भिजवून गुंडाळण्यासाठी पुढे आलेले आहेत. वस्त्रे सरली पैजीर्ण, नवी गुंडाळावी मने रावण, नवी सरली जान, उच्च संपूर्ण गुंडे नाय. जेवढी लंकेमध्ये सगळीकडे घरोघरी जुनी पाणी वस्त्र होती, फाटकी तुटकी वस्त्र होती, ती सगळी वस्त्र तेला तुपात भिजवली. हनुमंतराय बाप्पांच्या शेपटीला आणून गुंडाळली, पण शेपटी उघडीच. रावणानं परत सांगितलं, म्हणजे जी नवी वस्त्र असतील ती नवी वस्त्र आणा, तेला तुपात भिजवून या शेपटीला गुंडाळा. नवीन वस्त्र सेवकांनी दासांनी आणली, तेला तुपात भिजवली, शेपटीला गुंडाळली. कपडे संपले पण शेपटी अजून शिल्लक. घोंगडी बारीक सकटे, स्नेह गुंडिली धुवटे, सकरे गुंडिली चोखटे, तरी ना वेष्टे कपी पुछ. घोंगड्या राखल्या नाहीत, पागोटी राखली नाहीत, बारदानी राखली नाहीत, काय शिल्लक ठेवलं नाही. म्हणजे सगळं आणून तेला तुपात भिजवून हनुमंतरायाच्या शेपटीला गुंडाळण्याचा प्रयत्न करू लागले, तरी पण शेपटी शिल्लकच आहे. घोंगडी पांगडी गुंडगी खंडे, सकरे निकरे गुंडिली उदंडे, आणि सगळी दिंडे तरी ना गुंडे कपी पुछ. घोंगडी आणली, अंगडी पांगडी आणली, त्याचबरोबर पुष्कळ अशा प्रकारचे कपड्याचे बिंडे आणले, कपड्याचे दिंडे आणले, पुष्कळ कपडाची ओझी आणली, तेला तुपात भिजवली. हनुमंतरायाची शेपटी गुंडाळण्याचा प्रयत्न केला, तरी पण थोडी शेपटी उघडीच. साठे वळी पडली ओसा, तरी न पुरते पुच्छास, राजगृहीची असम साहस, कपी पुच्छास न पुरती. अख्खी चाट्याची जी गल्ली होती, जी कपड्याची दुकानं होती, तिथली सगळी कपडे, सगळी दुकानं खाली करून आणले, तेला तुपात भिजवले. हनुमंतरायाच्या शेपटीला गुंडाळली, तरी शेपटी उघडीच. मग म्हटले, आता राजाचं असणारे राजमहाल आहेत म्हणले, तिथं जी वस्त्र आहेत ती आणा. राजाच्या घरची वस्त्र आणली, ती वस्त्र सुद्धा गुंडाळली, तरी पण शेपटी शिल्लक. समस्त चाटियांचे वस्त्र भार, राजगृहीची वस्त्रे मात्र,
उच्चन गुंड्याची चौथ करम अति दुर्धर वाढले. सगळी चाट्याची गल्ली, चाट्याची दुकानं, चाट्याची घर, राजगृहातली सर्व कपडे सगळी आणली, तिला तुपात भिजवली, शेपटीला गुंडाळली, कापड बाजार शिल्लक ठेवला नाही. तरीही शेपटी शिल्लक, सारखी हनुमंतरायाची शेपटी थोडी 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 वाढत आहे. उच्च वाढले दुर्धर दाकिन्नला दश शिर, इंद्रजितादी निशाचर सहपरिवार धाकती. शेपटी वानराची लांबायला लागलेली आहे म्हणले. किती जरी कपडे आणले, सगळी लंका जरी उघडी केली, तरी ही शेपटी काही गुंडाळायला तयार नाही. राजा रावण घाबरला, इंद्रजित घाबरला, राक्षस घाबरले, अख्खं राजा रावणाचं खानदान घाबरलं. कपीचे मरण पुढच्या पाशी, निश्चय मानले अमाशी. उच्च गुंडाळावे सांक्षपेशी, येर येरा पासी सांगत. यार ती शेपटी लांबते म्हणले, त्यार ती नक्की शेपटीला मरण आहे म्हणले. म्हणून काहीतरी करा बाबा, कसं तरी करा, कुठली तरी कापडा आणा, त्याला तुपात भिजवा, कशी तर करून ही शेपटी गुंडाळून टाका म्हणले. म्हणजे शेपटी पण मरेल, वानर पण मरेल. एकमेकाला सांगू लागले, बघ तुझ्या घरी काय कपडे शिल्लक आहेत का. तो म्हणतो माझ्या घरची सगळी आणली, तुझ्या घरी काय शिल्लक आहे का बघ. असे प्रत्येक जणाला बोलू लागले. पडदे गुंडीती फाड फाडून, बैठका गुंडीती उधड उधडून, चांदवे गुंडीती सोड सोडू, उच्च माकडू नाटोपे. दारावर लावलेले पडदे, त्याचबरोबर बसायला केलेल्या बैठका, चांदव्याला काय असणार थोडंफार कापड, हे सोडून सोडून आणू लागले. चिंध्या चिंध्या करून त्याला तुपात भिजवू लागले. या हनुमंतरायाची शेपटी गुंडाळू लागली. पण हनुमंतरायाची शेपटी कुणाला गुंडाळायला जमेना म्हणले, थोडी शिल्लकच. उच्च गुंडीले बहुतेक, उरले असे भाग एक. ते गुंडाळावे आवश्यक सकळ लोक सांगती. सगळ्यांना वाटायला लागलं लंकेतली सगळी कापडं जवळजवळ सपली, आणली, कुठलाही कपडा शिल्लक राहिला नाही. आता शेपटी किती जरी लांबत असली म्हणले, तर त्या लांबण्याला काहीतरी मर्यादा असेल ना म्हणले, काहीतरी अंत असेल ना म्हणले. आता बहुतेक म्हणले 90-95% गुंडाळलेली दिसते म्हणले. आता थोडी शिल्लक राहिली वाटतं, एक 4-5% शिल्लक आहे वाटतं म्हणले. आता एक भाग शेपटीचा गुंडाळायचा शिल्लक राहिलाय असं वाटतंय म्हणले. तेवढा भाग गुंडाळणं गरजेचं आहे म्हणले. तिला तुपात कपडे भिजवून तेवढी गुंडाळली आणि शेपटीला पेटवून दिलं की मग आपलं काम संपलं. सगळे एकमेकाला लोक सांगू लागले, उच्च गुंडाळावया लवड सवडी, सभेची घेतली लुगडी. वानरे सभा केली उघडी, कडोवी कडी नागवली. आणि एक भाग राहिलाय म्हणू लागले. एवढी शेपटी गुंडाळली आणि पेटवून दिली की शेपटी ही मरते, वानर ही सपते. म्हणून सगळे वेडे झाले आणि बावरल्यासारखं सभेमध्ये जे स्त्रिया मंडळी होते, जे पुरुष मंडळी होते, त्यांच्या अंगावरची नेसलेलीच लुगडी धोत्र सगळी फेडून घ्यायला सुरुवात केली आणि ती तेला तुपात भिजवून हनुमंतरायाच्या शेपटीला गुंडाळू लागली. हनुमंतरायांना काय सांगायचं होतं याच्या मागचं, की हनुमंतरायांनी राजा रावणाला सत्य सांगितलं होतं की मला मरण नाही, तरी ते खुळचटपणा करून मानायला तयार नव्हते.
म्हणून अनुभव हीच खात्री राजा रावणाला वाटावी म्हणून हनुमंतराया आपल्या शेपटीचा पराक्रम दाखवत आहेत. सगळी सभा हनुमंतरायाने नागडी उघडी करून टाकलेली आहे. जो तो बघेल त्याच्या अंगावर थोडं सुद्धा धडूत नाही, थोडं सुद्धा वस्त्र नाही, अवलंगोटी सुद्धा शिल्लक ठेवली नाही. अशी अवस्था हनुमंतरायाची शेपटी गुंडाळण्यासाठी झालेली आहे. सभा नागविली वीर्ये आणली रावणाची वस्त्रे तरी पुच्छासी न पुरे ओढावा नरे लाविला. हनुमंतरायाने सगळ्या सभेला वेळ लावलं. सगळ्या सभेची कपडे वीरांनी काढून घेतली, फेडून घेतली. एवढंच नाही, रावणाचीही म्हणले असणारी सगळी वस्त्र आणली गेली. शेपटीला तेला तुपात भिजून गुंडाळली गेली. तरीही शेपटी शिल्लक सेवका सांगे दशवक्त्र नगरा माझी राहिली वस्त्रे हिरोनी आणारे सत्वरे उची वानर बांधावयाय. हनुमंतरायाच्या शेपटीला तेला तुपात कपडे भिजवून गुंडाळण्यासाठी राजा रावणानं सांगितलं. आता सभेतली सगळी नागवे झालीत म्हणले, सगळ्याच्या अंगावर वस्त्र ठेवून नाही. आता गावातली प्रजा मंडळी आहे ना म्हणले, आपल्या सेवकांना सांगितलं सगळ्याच्या अंगावरची कपडे, लुगडे असतील, धोत्र असतील, शर्ट असतील, पॅन्टी असतील, काही असेल म्हणले, ते सगळं सगळं कपड्याचं भिंड बांधून आणा आणि या वानराच्या शेपटीला गुंडाळा. सेवका सांगे दशवक्त्र नगरा माझी राहिली वस्त्रे हिरोनी आणरे सत्वरे पुची वानर बांधवया. जावई आणिला दिवाळ सणा कोणाचा पाहुणा कोणाचा मेहुणा दूत करीती वस्त्र हरणा शंकच पूर्णा ते करती. अहो दिवाळीचा सण आहे म्हणले, दिवाळीच्या सणासाठी पाहुणे रावळे गावात आलेले. कुणाचा जावई आलेला आहे, कुणाची लेक आलेली आहे, कुणाचा मेहुणा आलेला आहे, कुणाचा सासरा आलेला आहे, कुणाची सासू आलेली आहे. अहो रावणाचे सेवक जायचे आणि अंगावरचं वस्त्र उभ्या उभी फेडून घ्यायचे. दुसरं नेसायलाही तिथं वस्त्र नाही. आणि कपडे फेडून घेताना कोणाचा जावाई असू दे, कोणाचा मेहुणा असू दे, ठो 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 बोंबलायला लागले, ओरडायला लागले, आरडायला लागले. नगरी नरनारी वागती दूत त्यांची वस्त्रे हरिती नागवी पळती हळहळती शंक करीती चहूकडे. लंका नगरीमध्ये जेवढे असणारे म्हणले राक्षस आहेत, राक्षसनी आहेत, स्त्री पुरुष आहेत, सगळ्यांच्या अंगावरची कपडे फेडून घ्यायला सुरुवात केलेली आहे. आणि सगळीच मंडळी नागवी उघडी पळू लागलेली आहेत, हळहळू लागलेली आहेत आणि बोंबलूही लागलेले आहेत. चौकडे आरडा ओरडा करत पळू लागलेले आहेत. नवरी कुमारी गरोदरी सौभाग्याच्या निज गजरी वाने देती घर घरी सालंकारी शोभती. काही जणांच्या घरी कार्यक्रम चालू आहे म्हणजे, काही जणांच्या घरी लग्नांचा कार्यक्रम चालू आहे, काही जणांच्या घरी वाण देण्याचा कार्यक्रम आहे, काही जणांच्या घरी साखरपुडा आहे, काही जणांच्या घरी सत्यनारायण आहे. अहो त्याही घरी रावणाचे दूत गेले, सेवक गेले. तिथं नवरा म्हणली नाहीत, नवरी म्हणली नाहीत, पाहुणा म्हणली नाहीत, रावळा म्हणली नाहीत. सगळ्याच्या अंगावरची धडाधड धडाधड कपडे फेडून घ्यायला सुरुवात केली. का
तर हनुमंतरायाच्या शेपटीला तेला तुपात त्या कपड्यानं गुंडाळायचं आहे, शेपटी पेटवून द्यायची आहे. पण शेपटी कधी पेटवून देता येणार आहे? सगळी गुंडाळायची पूर्ण झाल्यावर. आणि हनुमंतरायाची शेपटी तर सारखी लांबते बघा, सारखी वाढते. आणि म्हणून जिथं जिथं कार्यक्रम चालू आहे तिथली सुद्धा कपडे आणले, शेपटीला गुंडाळण्याचा प्रयत्न केला, तरी शेपटी उघडीच. कपी पुच्छ वेष्टना वारी, राजदूत वस्त्रे हरी, लाजा उघडिया पडती नारी, लंकापुरी आकांत. शेपटीला गुंडाळण्याच्या फंदामध्ये राजा रावणाचे जे दूत आहेत ते अंगावरची नेसलेली कपडे ओढून फेडून घेत आहेत. आणि सगळ्या स्त्रिया नाग्या उघड्या झालेल्या आहेत, अंगावर वस्त्र नाही. लंका नगरीमध्ये सगळीकडे बोंबा बोंब सुरू झालेले आहे, आरडाओरड सुरू झालेली आहे. राजगृही ज्यांची चाली, नेसोनी धोत्रे ओली, भट्ट निघाले ते मंडळी, वस्त्रे हरिली बुकलोनी. जे जे असणारी म्हणले ब्राह्मण मंडळी सोहळ्यामध्ये जाऊन आपला असणारा म्हणले पूजा विधी, राजस्तुती हे करण्याचा प्रयत्न करण्यासाठी काही भट्ट मंडळी, ब्राह्मण मंडळी आंघोळ करून ओली धोत्रे नेसून राजदरबाराकडे निघालेली आहेत. रावणाच्या सेवकांनी, रावणाच्या दूतांनी पाहिलं, रस्त्यामध्ये त्यांना बदड 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 मारलं आणि अंगावरची धोत्रे, शेले, पागुटे काय जे असेल ब्राह्मणाजवळ ते फेडून घेतलं, हिसकावून घेतलं, आणून हनुमंतरायाच्या शेपटीला गुंडाळण्याचा प्रयत्न केला. गोष्ट मनगट जीवायुक्त, भट्ट वस्त्रेन सोडिती, दूत निशंक झोंबती, महाशंक नाना युक्ती, शंक करीती व्युत्पन्न. ज्यावेळेस त्या भट्टाच्या अंगावरची धोत्र राजदूतांनी, राजसेवकांनी ओढायला सुरुवात केली, फेडायला सुरुवात केली, त्यावेळेस ते दोन्ही हातानं ओढून धरू लागली. त्यावेळेस ही राजदूत मंडळी अंगाला झोंबू लागली आणि अंगावरचे कपडे फेडून घेऊ लागली. त्यावेळेस ब्राह्मण मंडळी नाना प्रकारे शोक करून बोंबलू लागली, मोठ्या मोठ्यानं आरडाओरडा करू लागली. गोष्ट मनगट जीवायुक्त, स्वर वर्णाक्षर युक्त, शंक करीत वेदोक्त, रावण जित की मेलाय. मनगटला जसं आपण चुना लावून म्हणतो तसे बोंबलायला लागले, खोटावर हाणून घ्यायला लागले, बोटानं जीभ वाजवून बोंबलायला लागले, होठ वाजवून बोंबलायला लागले. काही जण नाकातून स्वर काढायला लागले, काही जण मुखातून मोठ्यानं आरडाओरडा करू लागले, काही जण वेदोक्त शंक करायला लागले. म्हणू लागले, अरे रावणाच्या नगरीमध्ये राजा हाय का मेला? रावण मेला की जिताय म्हणले. काय दुर्दशा लावले सगळ्या लोकांना नागडं उघड करायची. सगळे आरडाओरडा करू लागले. अनुनासिक सानुनाशिक स्वर प्रयुक्त वेद पाठक, वेद व्युत्पत्ती करीती शंक दशमुखा निमाला. काही म्हणले ते जे 7 स्वर आहेत म्हणले, 7 स्वरामध्ये जे वेद पाठक आहेत म्हणले ते बोंबलण्याच्या आवाजामध्ये वेद पठण करू लागलेले आहेत. काही अनुनाशिक आहेत म्हणले, काही सानुनाशिक आहेत, ते तशाही प्रकारचा शंक करू लागलेले आहेत आणि म्हणू लागलेले आहेत, राजा रावण मेला.
दिवसा ढवळ्या नगरा आत राजद्वारी वाट पाडित राजा असता जिवेजित पारिपत्य तो करीना. अरे दिवसा ढवळ्या रस्त्यामध्ये अन्याय अत्याचार चालू झाला आणि अन्याय करणाऱ्याला अत्याचार करणाऱ्याला राजा काहीच प्रतिबंध करत नाही. म्हणजे बहुतेक राजा रावण मेला. बोंब करिता फुगले पोट हाका देता सुकले कंठ. राजाने माला पै स्पष्ट आहा कटकट ब्राह्मणा. बोंबा देऊन देऊन ब्राह्मणाची पोट फुगायची वेळ आली. ओरडून ओरडून आम्हाला कुणीतरी सोडवा, वाचवा, पळा पळा, अहो लुटायचं काम चालू आहे, आम्हाला नागवा उघडं करायचं काम चालू आहे, कुणीतरी याच्यातून सोडवा हो. ओरडून ओरडून हाका देऊन देऊन ब्राह्मणाचा कंठ सुकला. कशाला कोरड पडली, तोंड वाळून गेलं. ब्राह्मण म्हणू लागले बहुतेक राजा रावण मेला. हनुमान वीर जगजेटी लंका नागविली पुच्छासाठी. शिनता राक्षस कोट्यानुकोटी उच्च शेवटी व्यष्ट वेणा. हनुमंत महावीर आहेत म्हणले, जगजेटी. जगामध्ये हनुमंत यासारखा महाबळी दुसरा त्यावेळेस तरी कोणी नव्हता. एका शेपटीला त्याला तुपात वस्त्र भिजवून गुंडाळण्याच्या वेढामध्ये फंदामध्ये निमित्तानं सगळी लंका नगरी नागवी उघडी करून टाकली. कुणाच्याही घरी थोडा सुद्धा कपडा शिल्लक ठेवला नाही. सगळ्याच्या घरचे कपडे संपले, सगळे नागवे उघडे झाले. तरीही हनुमंतरायाची शेपटी गुंडाळता गुंडाळेना. अद्यापि पुच्छाचा आगरडा बुजला नाही दिसे उघडा. उच्च वेष्टानी लावणी वेडा केला बापुडा रावण. हनुमंतरायांनी शेपटी एवढी वाढवली एवढी वाढवली, हळू 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 शेपटी लांबवायची. जेवढी कपडे आणले गुंडाळले, अजून थोडी शेपटी बाहेर काढलेली आहे. तेवढी गुंडाळले, अजून थोडी शेपटी बाहेर काढलेली. प्रत्येकाला वाटायचं आता हितभर राहिली, आता टिचवर राहिली, आता 4 बोटं राहिली, आता 2 बोटं राहिली, पण अजून शेपटी उघडीच. रावणानं हनुमंतरायाच्या शेपटीकडे पाहिलं आणि अजून काय शेपटीचा शेवट झाला नाही. म्हणजे शेपटी काय गुंडाळता गुंडाळे नाही म्हणले. आता थोडस शेवटचं टोक राहिले वाटतं म्हणले. राजा रावण वेडा होऊन दीन होऊन भंजाळल्यासारखा विचार करू लागला. उच्च वेष्टा वयासाठी शिनता राक्षसांच्या पोटी. उच्च वेष्ट वेणा वेष्टी अग्र शेवटी उघडेची. राजा रावण खरं भंजाळून गेला, भ्रमिष्ठ झाला, अक्कल चालेना. आता कपडे संपले म्हणले. अख्खी लंका नगरी नागवली, अंगावरचे सुद्धा कपडे शिल्लक ठेवले नाही. उद्याचे बदलाचे तर सोडाच, पण कपडाच शिल्लक ठेवला नाही. आणि थोडीशी शेपटी अजून शिल्लकच आहे. म्हणजे काय करावं. राजा रावण विचार करतो. उच्च गुंडिता केवड्या
आग्र अधिक अधिक वाढे. वेड लाविले माकडे मरण रोकडे राक्षसा. शेपटीला गुंडाळतोय कपडे आणतोय बिंड्याच्या बिंड्या आणून त्याला तुपात भिजवून शेव गुंडाळतात. पण शेपटी काही संपे ना म्हणले. खरंच या शेपटीला जर आपण अख्खा गुंडाळलं तर खरंच शेपटीचं मरण आहे. आणि जर शेपटी नाही गुंडाळली तर मग राक्षसांचं मरण आहे. राजा रावण विचार करतो. चाटे रडती राजद्वारी कळकळती नर नारी. बोंब सुटली घरोघरी लंका नारी लंका नगरी आकांत. चाटे रडती राजद्वारी कळकळती नर नारी. बोंब उठली घरोघरी लंका नगरी अखांत. जे कपड्याचे व्यापारी होते त्यांची सगळी म्हणली होती नव्हती तेवढी बनवलेली कपडे आणून हनुमंतरायाच्या शेपटीला गुंडाळली. राक्षस राक्षसीच्या अंगावर कपडे ठेवले नाहीत. स्त्री पुरुषाच्या अंगावर कपडे ठेवले नाहीत. ब्राह्मणाच्या अंगावर कपडे ठेवले नाहीत. रावणाच्या राजगृहामध्ये कपडे शिल्लक ठेवले नाहीत. सगळीकडे घरोघरी बोंब उठलेली आहे. लंका नगरीमध्ये एकच आरडाओरडा सुरू झालेला आहे. दुर्ग संग्रह परवाडी तेला तुपाची टाकी गाडी. अवघी पडली कोरडी तिंडीता लुगडी पुच्छारत. अनेक किल्ल्यामध्ये तेला तुपाच्या मोठ्याच्या मोठ्या साठवण केलेल्या टाक्या होत्या. पण हनुमंतरायाची शेपटी गुंडाळण्याच्या नादामध्ये कपडे तेला तुपात भिजवण्याच्या कारणानं सगळ्या टाक्या संपल्या. सगळं तेल तूप संपलं. सगळ्या टाक्या कोरड्या पडल्या. अशी अवस्था लंकेमध्ये झाली. तेला तुपाचा पैतडा नगरी पडला असे रोकडा. उच्च गुंडीता माकडा लाविले वेडा लंकेशा. लंका नगरीमध्ये चटणीवर घ्यायला सुद्धा तेल शिल्लक राहिले नाही. फोडणीला सोडा. कुठं कुणाच्या घरात तेल नाही तूप शिल्लक नाही. तेलाच्या घरी राजदरबारात जिथं तेल तूप शिल्लक नाही सगळं संपून गेलेलं आहे. तेला तुपाचा नाश झालेला आहे. हनुमंतरायाची शेपटी गुंडाळण्याच्या नादामध्ये कपडे तेल तूप सगळं संपून गेलेलं आहे. राजा रावण भैकल्यासारखी अवस्था झालेली आहे. भैकून काय विचार करू लागलेला आहे. तूप न मिळे खावया पुरते रावणा लागले रोकडे भाते. माखोनिया घ्यावया लेकराते तूप कोणा ते मिळे नाही. अहो थोडं तुपाची धार भोजनामध्ये घ्यावी म्हटलं तर कुणाच्या घरी तूप शिल्लक नाही म्हणले. रावण भैकून गेला. माणसाला भैकायला तर काय लागतं हो. एक अशी अवस्था निर्माण होते. फजितीची वेळ येते. घरामध्ये बाहेर सगळीकडे वैताग कटकटी त्रास. आणि जशी आपली अवस्था तशी समोरच्याची अवस्था पाहिली. मग आपल्याकडे एक मन आहे. उघड्याजवळ नागवं गेलं आणि रातभर थंडीनं मेलं. अहो कोणाजवळ काय मागायला जावं.
लेकराला मीठ भाकर तेल भाकर माखून द्यायची म्हटलं किंवा तूप साखर द्यायची म्हणलं तर तेलही मिळेना तूपही मिळेना अशी अवस्था राजा रावणाच्या लंकेमध्ये झाली। टाकोटाक स्नेह समाप्ती घरोघरी मालवे वाती गरज पडले लंके प्रती दाविली ख्याती कपी पूछे। भाविको पूर्वी काही लाईटी नव्हत्या बल टुबा अहो लाईटच नव्हती तर बल आणि टुब्याचा काय प्रश्न आहे। मग पूर्वी काय केलं जायचं ठिकठिकाणी दिवे लावले जायचे आरत्या लावल्या जायच्या समया लावल्या जायच्या पण आता तेल आणि तूपच नाही त्या वाती सुद्धा लावलेल्या जोपर्यंत तेल तूप होतं त्या समयीमध्ये दिव्यामध्ये तोपर्यंत जळाल्या नंतर वाती सगट सगळं जळून गेलं परत दिवा लावायला तेल नाही तूप नाही सगळ्या लंकेमध्ये अंधार पडला सगळ्या घरामध्ये अंधार पडला सगळ्या लंकेमध्ये काळोख निर्माण झालं। एवढी वाईट परिस्थिती हनुमंतरायाची शेपटी तेला तुपानं गुंडाळून पेटवून देण्याच्या नादामध्ये लंकेची झाली। हनुमंताची कैशी युक्ती ज्याचे नगर त्याचे हाती नागविता नाना प्रयुक्ती लावली ख्याती कपी पूछ। हनुमंतरायांनी काय केलंय का म्हणले हनुमंतरायांनी काय गुन्हा केला हनुमंतरायाची काय चूक हनुमंतरायांनी फक्त डोकं चालवलं फक्त युक्ती केली। राजा रावणाच्या नगरीचं नागवा उघड करणं असेल तेल तूप सगळं आणून कपडे भिजवणं असेल शेपटीला गुंडाळणं असेल हे राजा रावणाच्या आज्ञेनं झालं ना म्हणजे राजा रावणाच्या हातनच राजा रावणाची नगरी नागवली झाली फटफजिती केली सगळे लोक पाहुणे रावळे नागवे उघडे करण्याचं काम हनुमंतरायांनी युक्तीने केलं। नाही झगडा ना भांडण करिता कपिपुच्छाचे वेष्टन तृणप्राय केल रावण गाडी अंगवन हनुमंत। बघा हनुमंतरायांनी कुणाला काही बोलले नाही कुणाला दम दिला नाही कुणाबरोबर कुरापत काढली नाही कुणाबरोबर भांडण केलं नाही कुणाबरोबर मारामारी केली नाही काय नाही फक्त डोकं लढवलं आणि म्हणून हनुमंतरायाला बुद्धिमत्ता परिष्टम म्हणतात बुद्धिमत्तेमध्ये श्रेष्ठ म्हणतात। हनुमंतरायांनी नुसती रावणाच्या हातामध्ये शेपटी दिली आणि हनुमंतराय निवांत राहिले काय पळापळ सुरू झाली सगळीकडे कारण दुसऱ्याचं वाटोळा करायसाठी हनुमंतरायाची शेपटी जाळण्यासाठी हनुमंतरायाला मारण्यासाठी एवढा अट्टहास चालू केला। दुसऱ्याचं वाटोळ करायला गेल्यावर अगोदर आपलं वाटोळ होतं दुसऱ्याच्या तोंडाला काळं लावायचं असेल तर अगोदर आपले हात काळे करावे लागतात दुसऱ्याला खड्ड्यामध्ये पुरायचं असेल खड्डा खणायचा असेल तर अगोदर आपल्याला त्या खड्ड्यात उतरावं लागतं खड्ड्याचं माप घ्यावं लागतं हे विसरून भाविको चालत नाही म्हणून कुणाचंही वाईट करण्याचा प्रयत्न करू नये हेच यातून आपण घ्यायचंय। हनुमंतरायांनी फक्त शेपटी गुंडाळायला सांगितली तेला तुपात कपडे भिजवून माझी शेपटी गुंडाळा शेपटी गुंडाळली गेली की पेटवून द्या एवढं फक्त सोपं काम सांगितलं पण एवढा मोठा राजा रावण त्याची एवढी मोठी लंका हनुमंतराया समोर सगळी किरकोळ ठरली।
फोल ठरली. काही राजा रावणाची अंगवण चालली नाही, काही उपयोग झाला नाही. एक राजा रावणाची सामान्य अवस्था हनुमंतरायाच्या गाड्या अंगवणे पुढं, पुरुषार्था पुढं कुचकामी ठरली. अल्प उरले आहे आग्रह ऐसे सांगे दशशिर, यासी वेष्टोनी पितांबर मारू वानर पूछ आहे. राजा रावण सगळ्या दासांना बोलू लागला, आता थोडीशी शेपटी उरले रे बाबानो म्हणले. आता माझ्या अंगावर जो पितांबर आहे तो पितांबर त्या वानराच्या शेपटीला गुंडाळू, शेपटी पेटवून देऊ आणि मग वानराची शेपटीही मरेल आणि वानरही मरेल. पितांबरे श्वेतांबरे पट्टकुळे मनोहरे, गुंडिताही शोमांबरे उच्चनावरे कपीचे. अहो स्वतः राजा रावणाच्या अंगावरची सर्व कपडे काढून दिली. राजा रावण सुद्धा नागवा उघडा, आपल्या मराठी भाषेत म्हणायचं म्हणलं तर भोंगळा झाला. वानरानं त्याला नग्न करून टाकलं. सगळे अंगावरची कपडे असतील, भरजरी जॅकेट असेल, भरतरी फेटा असेल, सर्व पितांबरासहित शेला पागोट्यासहित सर्व कपडे हनुमंतरायाच्या शेपटीला गुंडाळली. पण हनुमंतरायाची शेपटी मात्र उघडीच. इंद्रजित धाके जीवात उच्छे ना टोपे हनुमंत, अग्नी लाविली आत्यत करील अनर्थ लंकेशी. इंद्रजित खूप घाबरून गेला, छाती धडधड करायला लागली इंद्रजिताची. कपडे तर सगळे संपले, शेपटी तर गुंडाळायला सगळी तयार नाही, थोडी उघडीच आहे म्हणजे. आणि आपण तशीच जर शेपटी अग्नी लावून पेटवून दिली तर मग हनुमंतराया कोणाला सोडणार नाही. लंकेमध्ये अनर्थ केल्याशिवाय सोडणार नाही. सगळीकडे जिकडं तिकडं आग लावेल हनुमंतराया. इंद्रजित घाबरू लावला. इंद्रजित घाबरून गेला. तव बोलिला विद्युन माळी, वानरा कळावया अतिबळी. उघडी करा जनक बाळी, उच्च तत्काळी आकळेल. त्यावेळेस हनुमंतरायाचा विद्युन्माली नावाचा प्रधान तो काय म्हणतो ऐका. हनुमंतरायाची थोडीशी शेपटी राहिली ना म्हणले रावण महाराज. आता लंकेमध्ये तर कुणाच्या अंगावर कपडा लत्ता राहिला नाही. पण आता एकच व्यक्ती म्हणले जिच्या अंगावर एक साडी का होईना आहे, मळकी का होईना आहे, पण ती आहे सीता म्हणले. सीताच्या अंगावरचे कपडे फेडा आणि हनुमंतरायाच्या शेपटीला गुंडाळा. आता शेवटी एवढाच पर्याय राहिलेला आहे म्हणले. आणि बघूया म्हणले हनुमंतरायाची शेपटी ताबडतोब गुंडाळली जाईल, आकळली जाईल. उघडी करा सीता असा विद्युन्माली प्रधान बोललेला. रावणी धाके मानशी, पुच्छ न गुंडवे आम्हाशी. केवी मारावे वानराशी, उपाय याशी दिसेना. रावणी घाबरून गेला, तर पप्प करू लागला. थरकाप उठला रावणाचा. शेपटी काय गुंडाळता गुंडाळेना. वानराच्या शेपटीला कसं मारायचं, वानराला कसं संपवायचं, उपाय काय दिसेना. राजा रावण विचार करू लागला. ऐसे ऐकता हनुमंते, आवरिले निज पुच्छाते. दूत सांगती रावणाते,
आम्ही पुच्छा ते आकळिले. हनुमंतरायांनी ऐकलं की सीतामाऊलीला उघडी करा, तिच्या अंगावरची साडी फेडा, तिच्या अंगावरचं वस्त्र फेडून घ्या, तिला तुपात भिजवान हनुमंतरायाच्या शेपटीला गुंडाळा. हनुमंतरायांनी ऐकलं, लगेच शेपटी आतमध्ये ओढून घेतली. आकळ शेपटीला आखडलं आणि लगेच शेपटी गुंडाळणारे जे राजा रावणाचे सेवक होते ना, ते आनंदी झाले. राजा रावणाला मोठ्यानं सांगू लागले, रावण महाराज, झालं म्हणले फत्ते का, वानराची शेपटी अख्खी गुंडाळली, काय काळजी करू नका. आणि सीतामाऊलीचे कपडे फेडून घ्यायची पण काही गरज नाही, झालं म्हणले, वानराचं शेपूट संपलं. आम्ही सेवक आतुरबळी पुच्छा कळीले समोळी, म्हणून पिटली एक टाळी केला सकळी गडगरजा. आम्ही सेवक काय साधे आहे का म्हणले, फार बलवान आहे म्हणले. कसं काय म्हणले, वानराची शेपटी अख्खी गुंडाळली का नाही म्हणले. सगळ्यांनी एकमेकाच्या हातात टाळ्या द्यायला सुरुवात केली, हातावर हात द्यायला सुरुवात केली, सगळ्यांनी गर्जना केली. आम्ही पण बहादर आहे म्हणले, बहादर, आम्ही पण काय कमी आहे का म्हणले. हे सगळ्यांना कुठं माहितीये हनुमंतरायांनी शेपटी का आखडली. सीतामाऊलीच्या अंगावरचे कपडे फेडा म्हटल्याबरोबर हनुमंतरायांनी शेपटी आखडून घेतलेली आहे. पण हे मात्र खोट्या पुशारकीने मिरवू लागलेले आहे आणि मोठ्यानं गर्जना करू लागलेले आहेत. रावण सांगे सेवका ते, अग्नी लावा रे पुच्छा ते, पाचारोनी लोहकाराते, लाविले भाते अग्निशी. रावणानं आपल्या सेवकाला सांगितलं, शेपटी गुंडाळली ना म्हणले सगळे, मग आता एवढी मोठी लांबलेली शेपटी हिला आग लावून टाका म्हणले. आता आग लावायचं काय सोपं आहे का. शेपटी किती किलोमीटर हनुमंतरायाने लांबवली होती काय मोजमाप सांगितलं नाही, पण एवढी लंकेतली सगळी कापडं गुंडाळली म्हणल्यावर किती शेपटी लांब असेल, आणि एवढी कापडं गुंडाळल्यावर शेपटीचं आकारमान किती वाढलं असेल. आता एवढी शेपटी पेटवायची म्हणजे ते काय काड्याच्या डबीचं काम आहे का. बघ त्यात नुसतं ते काय राखेल पेट्रोल नाही ओतलेलं, गोड तेल आणि तूप. आता ते लवकर पेटतं का तुम्हाला माहिती आहे. वात असली तरी उडोळी वात केली, तेलात तर तुपात लावली तर त्याला पिळावी लागते, त्याला 2-3 काड्या वायपट घालाव्या लागतात, तवा कुठं तर ती वात ज्योत पेटते. आता हनुमंतरायाची शेपटी पेटवण्यासाठी लव्हाराच्या घरचे मोठेच्या मोठे भाते आणले, तिथं भाते नीट व्यवस्थित बसवले, तिथं कोळसं टाकलं, त्या भात्यानं हवा मारायला सुरुवात केली. का तर हनुमंतरायाची शेपटी पेटवायची आहे. तर एकाळी हनुमंते विनविले निज पिती आते, वायू सत्य सखा अग्निते ज्वाळा ते होऊन येईल. हनुमंतरायांनी तेवढ्यात आपल्या वडिलांना विनंती केली, वायुदेवाला विनंती केली, म्हणले हित काही केलं तर अग्नी प्रज्वलित झालाच नाही पाहिजे. तिथं किती जरी काय केलं तरी आग लागली नाही पाहिजे. आणि मग तिथं ऑक्सिजन नसेल तर कसा अग्नी लागणार. वायुदेवानं हनुमंतरायाची मदत केली. ज्वाळा होऊन द्यावी येते ऐशे नमोनी वायू ते, गांजावया राक्षसाते हनुमान पुच्छार्थे खवळला. तिथं थोडी सुद्धा आग लागली नाही पाहिजे असं वायुदेवाला हनुमंतरायाने विनंती केली. वायुदेवानं ऐकलं
आणि हनुमंतरायाच्या मनामध्ये एकच उद्देश आहे, सगळ्या राक्षसांची फटफजिती करायची. आणि हे काम शेपटीला दिलेलं आहे. हनुमंतराया खवळलेला आहे. भाते फुंकिता चौपाशी, अग्नी लागे ना पुच्छाशी. राक्षसे होती कासाविशी, अग्नी पुच्छाशी स्पर्शेना. अहो किती कोळशे पेटवले, भाता हलवला, कोळशे पेटायचे, कोळशाचा तिथं जाळ व्हायचा, पण शेपटी काय पेटेना. सगळे भाता मारून कोळशे टाकून आळीपाळीनं कासा विसरून गेले राक्षस, पण शेपटी काय पेटायला तयार नाही. रावण म्हणे हनुमंताशी, अग्नी कान लागे पुच्छाशी. हनुमंत म्हणे रावणाशी, तू तव आहेशी बहुमूर्ख. रावण हनुमंतरायाला विचारू लागला. ए हनुमंत म्हणले, अरे किती अट्टास केला म्हणले शेपटी गुंडाळण्यासाठी. सगळं तेल तूप आणलं म्हणले, सगळे सेवक कामाला लावले, कुणाच्या अंगावर तिळभर कपडा ठेवला नाही, सगळे नागडे उघडे केले, सगळ्या लोहाराच्या घरचे भाते आणले, कोळशे आणले, पेटवले, भाता मारायला सुरुवात केली. शेपूट का तुझं पेटेना म्हणले. हनुमंतराया राजा रावणाला म्हणतात, राजा रावणा तू मूर्ख आहे म्हणले, मूर्ख. तुला अक्कल आहे का म्हणले, बिन अकलेच्या. आता बघा, एखाद्याचं वाटोळ करायचं आणि त्यालाच विचारायचं तुझं वाटोळ मी कसं करू दे. एखाद्याविषयी कपट चितायचं आणि ते कपट आचरणात आणण्यासाठी त्याच व्यक्तीला विचारायचं तुझं काय केल्यावर वाटोळ होईल. असंच रावण हनुमंतरायाला विचारू लागला. हनुमंतराया म्हणले, तू बहुमूर्ख आहे म्हणले, साधा मूर्ख नाही म्हणले, फार मोठा मूर्ख आहे म्हणले. तुझ्यासारखा मूर्ख, नालायक, बेशरम या जगात नाही. हनुमंतराया राजा रावणाला बहुमूर्ख म्हणतात. आता हनुमंतरायाची शेपटी राजा रावण हनुमंतरायाला विचारून कशा पद्धतीनं पेटवतील याचं चिंतन आपण पुढील भागात करूया. कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. श्री राम भक्त हनुमान की जय. श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी. जय जय श्री रघुवीर समर्थ. कर्तायकची श्री रघुनंदन. जय श्री राम जय जय श्री राम. श्री राम जय राम जय जय राम. जय श्री राम जय जय श्री राम. श्री राम जय राम जय जय राम. कर्तायकची श्री रघुनंदन. कर्तायकची श्री रघुनंदन. चरितम रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम. एक एक अक्षरम पुसम मापातक नाशनम. ध्यात्वा निलोत्पल श्यामम राम राजीव लोचनम. जानकी लक्ष्मणोपेतम जटा मुकुट मंडितम. साशीतून धनुर्बाण पाणिम नक्त चरांतकमं. सोलिलिया जगत्रा तुमा विर्भूत मजं विभुम. राम रक्षा पठित प्राज्ञां पापाग्नि सर्व कामदं. शिरो में
राघवा पातु बालम दशरथात्मजाय चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम एक एक अक्षरं पुसां मापातक नाशनम केशवा नारायणा माधवा गोविंदा विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना निरुद्धा पुरुषोत्तमा दोक्षजा नरसिंहाच्युता जनार्दना उपेंद्रा हरिहरा श्रीकृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा केशवा नारायणा माधवा गोविंदा विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा पुरुषोत्तमा दोक्षजा नरसिंहाच्युता जनार्दना उपेंद्रा हरिहरा श्रीकृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल विठ्ठल श्री विठ्ठल